नवख्या उमेदवार आहे ना, त्यामुळे त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा ही ठेवलेली एक नंबर. गरिबांच्यासाठी झटणारा माणूस आहे. आम्ही गरीब आहे म्हणून त्यांनी असं आम्हाला तुच्छ लेखत नाही. गरिबांचा कैवार आहे हो. इचलकरंजीच्या वेगवेगळ्या प्रभागात मी जातोय, वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांच्याकडं इथल्या वातावरणाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी समाधानकारक चित्र आहे, काही ठिकाणी विकास व्हायला पाहिजे असं नागरिक म्हणत आहेत. अर्थात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इथं काटेजोड टक्कर आहे. सध्या मी इचलकरंजीच्या 16 प्रभागमध्ये आहे. इथल्या नागरिकांशी चर्चा करणार आहे. इथले रस्ते असतील, लाईट असतील, दिवाबत्ती असतील किंवा इथे एकंदरीत राजकारणाचा होरा असेल, काय आहे नागरिकांच्या मनात, कोण त्यांना निवडून देणार असं म्हणतायत ते, कुणाचं वातावरण चांगलं आहे, याचा कानोसा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जाऊया, मी आंबी गल्लीमध्ये आहे, इथल्या नागरिकांशी बोलूया, चर्चा करूया. काय सांगा कसं आहे, आता BJPचं वातावरण जिकडे तिकडे चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमदारांचं काम पण भरपूर चांगलं आहे. त्यांचं आमदारांचं व्यक्तिमत्व पण भरपूर चांगलं आहे. प्रभागात आपल्या जे उमेदवार आहेत, नवीन चेहरे आहेत, नवीन जरा अपेक्षा आहेत लोकांच्या काय उमेदवाराकडून. चांगलं आहे. निकेतचं काम पण चांगलं आहे. इतके दिवस पण फॉलोअप चांगला घेतला. जनतेशी बरोबर त्याने संपर्क पण भरपूर साधला. निकेत म्हणा, बचाडे म्हणा, उमेदवार जे आहेत नवीनच आहेत. नवीनच जरा बऱ्यापैकी जरा तरुण आहेत. त्यामुळं कामात त्यांचं जरा जोश आहे आणि काम होतं इथं. कामं होतात त्यांची. प्रभागातल्या अडीअडचणीला ते सक्रिय असतात काय? असतात. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात असतात किंवा असल्या ह्याच्या कार्यक्रमात असतात. सुखदुःखात असू दे किंवा कशाच पण असू दे, त्यांनी सहभाग घेतात. आहेत. फॉलो पण चांगला, भरपूर चांगला आहे त्यांचा. अपेक्षा पण आहे जनतेकडून पण अपेक्षा चांगल्या आहेत त्यांच्याकडून. आहेत त्यांनी काम कार्य पण सहकार्य आहेत त्यांनी कुठल्या पण कामात. काय अडचण नाही आहे. आमची जर इच्छा आहे बाबा 5 उमेदवार निवडून येतील असं. काय सांगशील मित्रा, तुला काय वाटतं? हे म्हणतायत की बाकीचे ते निवडून येतील, तुझा काय अनुभव आहे, काय आहे या प्रभागाचं वातावरण? सध्याचं वातावरण बघायला गेलं तर BJPचं हे वातावरण अनुकूलच आहे. त्यात आता नवखे उमेदवार लागले, नव्या चेहऱ्याचे लागले आहेत. त्यात प्लस पॉईंट म्हणजे कामं हा विकास झाला पाहिजेत. अनिकेत पाटील असता युवा उमेदवार, सुशांत कलागते, बसाटी वहिनी, मादी वहिनी, हे सगळे नवीन उमेदवार आहेत. कामाचं ध्येय धरूनच तिने चांगला विकास होईल असं वाटते आम्हाला. अनिकेत पाटील हा नवख्या उमेदवार आहे ना, त्यामुळे त्यांच्याकडनं कामाची अपेक्षा ही ठेवलेली एक नंबरच. काय सांगशील मला, पुढच्या 5 वर्षात तुझ्या प्रभागात काय काय व्हायला पाहिजे असं वाटतं? तुमच्या पाणी प्रश्न असेल, गटरीची लाईट समस्या, हे समस्या, परत अजून भागाचा विकास भरपूर व्हायला पाहिजे. भरपूर हे उमेदवार करतील अशी 100% विश्वास आहे. 100%. कोण कोण उमेदवार शेवटच्या टप्प्यात पोहोचतील असं वाटतंय तुम्हाला? अनिकेत बाबासाहेब पाटील निवडून येतील असं वाटतंय येतील. का? तसं का वाटतंय तुम्हाला? त्यांची कामं चांगली आहेत. कामं चांगली आहेत. कधी अडीअडचणीला विकास करतील. मावशी, काय अनुभव आहे तुमचा? आम्हाला अनुभव गरीब परिस्थितीत त्यांनी आम्हाला सहकार्य करतात भरपूर. बर. आणि आमच्या काय पण गल्लीत झालं तर त्यांनी पटकन धावून येतात. बर. सगळे न बोलवता त्यांनी इथं हजर होतात. कोण कोण असतात? आणि अनिकेत पाटील आणि आशिष पाटील, नंदू पाटील आणि बचाटे प्रत्येक वेळेस सहकार्य करतात. काय तुमचा काय अनुभव आहे? काय नाही आहे की तिने मदत करतात. आहेत तुमच्या अडचणीला कुठल्या किंवा आसपास शेजारी कोण आहे त्यांच्या अडचणीला आलेले ते आहे? हो आलेले. कशासाठी आलेले? हे गरिबांच्यासाठी धावून येतात. त्यांनी पुराच्या वेळेला आम्हाला भरपूर मदत केल्या त्यांनी. आणि मी आजारी पडलो तर त्यावेळेला दवाखान्यात सगळी त्यांनी आलेली. होय सगळं सहकार्य केलं त्यांनी येऊन आम्हाला. मावशी, तुमचा काय अनुभव आहे? कशासाठी आलेले ते? काय पुराच्या वेळी त्यांनी केलं भरपूर मदत. काय मदत केली? आणि त्यांनी कसं असे मोठे आहेत म्हणून हे नाही, सगळ्यांच्या बरोबर बोलून मिळून मिसळून असतात. सगळ्यांच्यावर मिळून आम्ही गरीब आहे म्हणून त्यांनी असं आम्हाला तुच्छ लेखत नाही. त्यांच्या सोबत घेऊन जातात. होय. हां असं आहे. तुम्हाला वाटतंय पुढच्या 5 वर्षात इथले नागरिक त्यांना संधी देतील? देतील वाटतंय की. काय अडीअडचणीला असतात? असतात कायम असतात त्यांनी. काय तुमचा अनुभव काय? काय म्हणजे आम्हाला उपयोगाला सारखं तिने पडतात. अडचणीला आम्हाला मदत केल्यात. तिने भरपूर मदत केल्या. सासूबाईला त्याने आमच्या भरपूर मदत केल्यात. संधी देणार काय तुम्ही इथल्या महिला? देणार की. काय सांगशील तू, निवडून येतील का ते? येतील.
सामान्य माणसांना मदत करणाऱ्यापैकी आहेत ते. आहेत आमच्या गल्लीतलेच आहेत, त्यामुळे गल्लीत काहीही अडचणी येऊ दे कुणालाही प्रत्येकाला त्यांनी मदत करणारे मदत आहेत. करतात म्हणजे फोन केल्यानंतर उभे राहतात. लगेच येणार. अनुभव आहे तुमचा? हो, हो. काय अनुभव आहे? कशासाठी आलेले? शेजारी असतील किंवा आजूबाजूला कोणाला मदत शेजारी कोणाला काहीतरी झालं म्हणजे एक दवाखान्यात न्यायची मदत वगैरे लागली तर ते लगेच येणार. येतात? किंवा गल्लीत कोणाला काही घरात प्रॉब्लेम झाला तर त्यात लगेच लगेच येणार. मावशी काय सांगाल? काय वातावरण आहे गल्लीत? छान आहे एकदम. बर, निवडणूक तोंडावर आहे, मतदान आले तोंडावर, हा कोण निवडून येईल वाटते? कमळीला 100%. होय हो. का तसं काय वाटतं? तसं काय म्हणजे लोक आमची ही आहेत नाही, 5 जण उमेदवार आहेत की नाही, ही चांगले आहेत आणि कामं करणार आहेत. त्यात आमच्या गल्लीतला उमेदवार आहे तो म्हणजे अनिकेत पाटील आहे की नाही, हा. त्यांचे पप्पा पहिल्यापासून म्हणजे निवडून आलेले आहेत आणि गरिबांच्यासाठी झटणारा माणूस आहे. होय कधी गरिबांच्या दारात गेलंय हा आणि त्याला कधी लातडलेलं नाही, असा त्यांचे बाबा आहेत. बर त्याच्यामुळे तो मुलगा 100% यशस्वी होणार आहे. सगळं पॅनेल येईल बर आम्हाला गॅरंटी आहे. आणि नंदू पाटील एक असा सभ्य माणूस आहे की असं त्याचं सगळीजण तोंडात नाव काढतात. मुलांना आत्ता मुलं राजकारणात उतरल्यात, हा फक्त नंदू पाटील सारखा माणूस या गल्लीत कोणी नाही. होय होय 100%. उमेदवार जे आहे ते मदतीला येत आहे म्हणता तुम्ही, कशासाठी आले? बत्तीला म्हणजे तो गरिबांचा कैवारी आहे हो. नंदू पाटलासारखा माणूसच आहे तो कुठं मिळणार नाही असं मी तर सांगतो बघा. काय सांगाल तुम्ही? अनुभव काय होता? अनुभव म्हणजे आम्हाला लई 100% अनुभव आहे. त्यांच्या बाबतीत असं कोणी काही बोलू शकणार नाही. आणि त्यांच्या लोकांचं म्हणजे असा माणसावर लई प्रेम आहे लोकांचं. गोर गरिबांना कधी लातडलेलं नाही. दारात आलं की त्यांना किंमत देणारा माणूस आहे. म्हणून लोकांच्या तोंडात सगळं नंदू पाटील आहे बघा. आणि आमचं सगळं पॅनल येईल असं आम्हाला 100% गॅरंटी आहे. हो गॅरंटी. कारण जी आहे आता हे पॅनेल हे सगळं चांगली लोक आहेत. आणि त्याच्यात आमच्या गल्लीतला माणूस आंबे गल्लीतला नंदू पाटील पहिला नगरसेवक होते. लोकांनी त्यांना असं म्हणजे उंचावर घेतलेलं आहे आणि अजून त्याच्यापेक्षा उंचावर घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तर हे होते प्रभाग 16 मधील नागरिक. त्यांच्याशी चर्चा केली आपण. इथले काही उमेदवार नवीन आहेत, काही उमेदवार पुन्हा नव्यानं इथल्या आता या उमेदवारी घेतलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशी इथली लढत आहे. सगळ्यात महत्त्वाचं ज्या नागरिकांशी आपण बोललो ते नागरिक इथले स्थानिक जे आमदार आहेत राहुल आवाडे यांच्या कामावर खुश आहेत, समाधानी आहेत. आणि त्यामुळं इथले भाजप असेल महायुतीचे जे उमेदवार आहेत ते नवखे असले तरी काम करतील आणि राहुल आव्हाडेंनी विकासाचा घालून दिलेला जो कित्ता आहे तो गिरवतील असं वाटतंय. सध्या मी इथंच थांबतो. धन्यवाद.